विश्वविजेत्या टीमचा आणि विशेषतः मुंबईकर खेळाडूंचा खास सत्कार विधान भवनामध्ये करण्यात आला आणि यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनीही या सर्व टीमचं कौतुक केलं। त्याचबरोबर मुंबईकर खेळाडूंच्या खेळाचं कौतुक करताना सूर्यकुमारच्या ऐतिहासिक कॅचवरून चांगली जुगलबंदीची मॅच रंगलेली पाहायला मिळाली। दरम्यान 11 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली। विधान भवनामध्ये खास सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। विश्वविजेत्या टीममधील 4 मुंबईकर खेळाडूंसाठी यात कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचाही समावेश आहे। तर रोहित शर्मानं या सगळ्या सत्कार समारंभाबद्दल आभार मानले महाराष्ट्र सरकारचे। दरम्यान यावेळी सूर्याच्या कॅचवरून चांगली जुगलबंदीही रंगलेली पाहायला मिळाली। आपला तो चेंडू हातात बसलाय की नाही आपण पाहिलं असं सूर्यानं आपल्या भाषणातून सांगितलं। त्यावेळी त्याच्या पुढे रोहित शर्मानं देखील चांगलीच कोपरखळी मारली। त्याच्या हातात जर तो कॅच बसला नसता तर त्याला आम्ही बसवला असता असं म्हणताच सभागृहात हशा पिकला।